नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? परमेश्वराची भक्ती करत राहा, खुश आणि आनंदी नक्कीच राहाल. तर मैत्रिणींनो, आपल्या आयुष्यात अनेक संकट म्हणजे आजारपणा असो, वादविवाद, भांडणं, घरात क्लेश, नोकरीमध्ये बढोतरी नसते, शैक्षणिक मुलांचे प्रॉब्लेम्स, आपले आर्थिक प्रॉब्लेम्स, असे अनेक प्रॉब्लेम आपल्याला सतावत असतात. तर काय करायचं की एक नारळ घ्यायचा आणि 1.25 मीटर कपडा घ्यायचा लाल. 1.25 मीटर कपड्यामध्ये 11 रुपये दक्षिणा ठेवायची आणि एक तो नारळ त्या लाल कपड्यामध्ये ठेवायचा आणि त्याला लाल कलाव्याने बांधायचा. तो बांधून पूर्ण आपल्या घरामध्येच फिरवायचा. फिरवल्यानंतर आपल्या डोक्यावरून सुद्धा तो अँटी क्लॉकवाईज म्हणजे जसं घड्याळाच्या दिशा असते तसं नाही, तर त्याच्या उलटं म्हणजे अँटी क्लॉकवाईज घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 11 वेळा फिरवायचा. आणि तो नारळ घेऊन आपण हनुमान मंदिरामध्ये जायचं. हनुमान मंदिरामध्ये गेल्यावर तिथे तो नारळ आपण अर्पण करायचा. माझे सगळे प्रॉब्लेम्स मी तुम्हाला अर्पण केलेत, आता तुम्ही बघा काय ते. असं असं आपण हनुमंतरायांना बोलायचं आणि तिथेच बसून आपण 3 वेळा किंवा जमलं शक्य असेल तर 7 वेळा हनुमान चालीसा म्हणायची. तुमचं सगळी जी घरातली निगेटिव्हिटी असते, तुमच्यामध्ये जी निगेटिव्हिटी आहे ती नक्कीच या उपायाने दूर होईल. आणि जमलं तर रोज एकदा तरी हनुमान चालीसा वाचत जा. हनुमान चालीसा वाचण्याने आयुष्यातले जवळजवळ 50-60% प्रॉब्लेम्स आपले असेच सॉल्व्ह होतात. त्यामुळे हनुमान चालीसा वाचणं खूप गरजेचं आहे. तुम्ही स्वतः वाचा, मुलांना वाचायला शिकवा, तुमच्या मिस्टरांना वाचायला लावा. हनुमान चालीसा वाचणे घरातलं पूर्ण वास्तुदोष पूर्ण आपला चांगला होतो. कितीही चुकीचा वास्तू असू दे, पण हनुमान चालीसा वाचण्याने खूप फरक पडतो. करून बघा एकदा. नमस्कार.